श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जेव्हा माझे नाम तुझ्या मुखात येते तेव्हा तुझ्यासाठी ती चमत्काराची वेळ होते. कारण देव जेव्हा जेव्हा तुझ्यापर्यंत येतात तेव्हा तुझ्यासाठी चमत्कार घडतात. बाळा, कधीही स्वतःला एकटे मानू नकोस. तुझा देव सतत तुझ्या सोबत आहे. स्वामी म्हणतात, तू जेव्हा जेव्हा माझ्याजवळ येशील तेव्हा तुला ते सर्व काही प्राप्त होईल ज्याची तुला अभिलाषा आहे. बाळा, तुझ्या मनातील ते दोष दूर करण्यासाठी माझा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. पुढील 3 मिनिटे ऐकून घे. आज रात्रीतून तुमच्यासाठी चमत्कार घडणार आहे. सर्व संकटे दूर व्हावीत यासाठी तुझी फार मोठी इच्छा आहे. तर आता खूप काही विचार करणे थांबव, काळजी करणे थांबव. कारण जेव्हा देव तुझ्यापर्यंत येतात तेव्हा तुझ्या आयुष्यातून ते सर्व काही निघून जाते, जे दुरित आहे, जे संकट आहे, जे तुझ्यासाठी त्रासदायक आहे. बाळा, माझे आशीर्वाद तेच प्राप्त करतात जे माझ्यावर अत्यंत श्रद्धा आणि विश्वास ठेवतात. तूही माझ्यावर तितकाच विश्वास ठेवावा आणि जे काही प्राप्त होत आहे त्यात आनंद प्राप्त करावा अशी मी तुला आज्ञा करतो. देव म्हणतात, जितका तुझा विश्वास प्रगाढ असेल तितकंच तुला सुखही प्राप्त होईल. अन्यथा जो कोणी विश्वास करत नाही त्याला निरंतर दुःख, यातना आणि त्रास पाहावे लागतात. देव म्हणतात, जेव्हा तुम्ही देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास दाखवता तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत, आकर्षित होणारे चमत्कार घडू लागतात, जे तुम्ही कधीही पाहिलेले नसतात. देव तिथेच कार्य करतात जो त्यांच्यावर विश्वास करतो. जो भक्त श्रद्धायुक्त अंतःकरणाने देवाला आठवण करतो त्याच्यासाठी चमत्कार घडू लागतात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठीही ते चमत्कार होणार आहेत. तुझ्यासाठी असे मार्ग निर्माण केल्या जात आहेत जिथे चालल्यावर तुला सुख, समाधान, आनंद, आरोग्य प्राप्त होणार आहे. आजपर्यंत जे कोणी त्या आरोग्याने ग्रस्त आहेत, खूप काही त्रासांनी व्यस्त आहेत, त्यांना त्या त्रासातून मुक्त करणारे माझे आशीर्वाद त्यांच्यापर्यंत येऊन त्यांना आता सुखद आरोग्याचा अनुभव प्राप्त होणार आहे. मला माहीत आहे की तुम्ही मागील काळात खूप काही त्रास सहन केले आहे, पण कदाचित आता तुम्हाला मार्ग दिसू लागेल. तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला हवे आहे, तर ते आता लवकरच प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, बाळा, तू वाहिलेले मला एखादे फूल असो किंवा तू दाखवलेला मला प्रेमाने नैवेद्य असो, तो मी ग्रहण करतो, तो मी स्वीकार करतो. बाळा, तू मनातील जी काही प्रार्थना करतोस तीही मी स्वीकार करतो. कधी कधी तुमचे कार्य होण्यासाठी काही उशीर लागतो, कारण तेव्हा तुमच्या प्रारब्धाचे भोग तुम्हाला संपवायचे असतात. काही त्रास सहन करून तुम्हाला ते संपवण्यासाठी आज्ञा केली जाते. तेव्हा विसरू नका की देवाचे कार्य त्याच क्षणाला सुद्धा तुमच्यासाठी सुरू आहे. बाळा, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला लवकरच देण्यात येत आहे. धीर सोडू नको. तू संयमी बन, कारण तुझ्यासाठी माझे आशीर्वाद हे निरंतर येत आहे. चांगली वेळ येत असताना घाबरू नका, कारण पुढील काळात जे 24 तासात असू शकते, 48 तासात असू शकते, तुमची चांगली वेळ सुरू होण्यापूर्वी तुम्हाला काही संकेतही प्राप्त होतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर पुढील काही मिनिटे शेवटपर्यंत हा संदेश ऐकून घ्या, कारण यात तुमचे सुखद अनुभव देणारे स्वामींचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करणार आहात. तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत या संदेशाला ऐकून घ्या, कारण तुम्ही भाग्यशाली आहात. हा संदेश त्यांनाच प्राप्त होईल जे स्वामींचे प्रिय भक्त आणि भाग्यशाली भक्त आहेत. त्यांनाच याचा लाभ होणार आहे. जर तुम्ही याचे लाभार्थी बनू इच्छिता तर शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकून घ्या आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. तुमच्या जीवनातील ते संकट, ते दुःख स्वामी दूर करत आणि तुम्हाला
सुख, समाधान, आरोग्य, आनंद प्राप्त करून देवत. स्वामी माऊली म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझी चांगली वेळ सुरू होत आहे. अगदी या क्षणापासून तुला काही शुभ संकेतही प्राप्त होतील. बाळा, तुझ्या प्रश्नाचे उत्तरही तुला लवकरच देण्यात येणार आहे. जर तुझी चांगली वेळ सुरू होत आहे तर घाबरू नकोस, कारण तुझा देव तुझ्या सोबत असल्याचा तुला खूप काही भासही होईल आणि तुला अनुभव देखील प्राप्त होईल. माझ्या देवदूतांना मी तुझ्यासाठी कार्य करायला सांगितले आहे. आता घाबरणे सोड, चिंता सोड, कारण तू आज झोपण्यापूर्वी तुला एक आशीर्वाद प्राप्त होईल. तो आशीर्वाद तुझ्या जीवनातील सर्वोत्तम आशीर्वाद ठरेल. देव म्हणतात, बाळा, कधी कधी तुम्ही घाबरता. नियतीने तुमच्या पुढे काय मांडले आहे ते सहन करण्यापेक्षा तुम्ही त्याला घाबरून जाता. पण घाबरू नका, तुम्ही तिथे चालत राहा, कारण देव तुम्हाला ती ऊर्जा प्रदान करत आहेत. तुम्हाला तो मार्ग देत आहेत ज्यावर चालताना तुम्हाला ते पुढील काळात सुखद अनुभव देखील प्राप्त होतील. कारण हा संदेश तेच प्राप्त करतील जे माझी प्रार्थना मनोभावे करत आहेत. ज्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी त्यांना हा संदेश देत आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या मनातील भीती तुम्ही दूर कराल, तेव्हा तेव्हा तुम्ही देवाकडे अधिक वळाल. देव तुमची प्रार्थना ऐकत आहेत याचा भासही तुम्हाला होऊ लागेल, कारण तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील आणि तुम्हाला ते सुख अनुभव प्राप्त होऊ लागतील. तुमच्या जीवनात काहीतरी दिव्य होणार आहे याचे संकेत तुम्हाला प्राप्त होऊ लागतील. जर तुम्ही या संदेशाची निवड करून हा संदेश ऐकत आहात तर अगदी या क्षणापासून तुझ्या दुःखाची ती आज शेवटची रात्र ठरेल. बाळा, चांगली वेळ सुरू होत आहे. आता तुला त्याचे अनुभवही प्राप्त होतील, कारण जीवनातील सुखद अनुभव प्राप्त करताना तुम्ही देवाचे किती स्मरण करता हेही तितकेच आवश्यक आहे. देव म्हणतात, माझ्यापासून दूर जाणाऱ्याला मी कधीही जवळ करत नाही, पण जो माझ्याजवळ येऊ इच्छितो त्याला मी अगदी माझ्या जवळ ठेवतो आणि माझे आशीर्वादही प्रदान करतो. देवावर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी अत्यंत शुभ वेळ सुरू होत आहे. जे काही आज तुम्हाला असंभव वाटत आहे, जे तुम्हाला आज अशक्य वाटत आहे, तेही पुढील काही काळात तुमच्यासाठी शक्य करणारे आशीर्वादही देव तुम्हाला देत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ फळं घेऊन आलेला आहे. तुम्ही केलेली देवाची प्रार्थना देव ऐकत आहे आणि ती स्वीकार केल्या जात आहे. तुमच्या जीवनातून काही कठीण काळ निघून जात आहे. जे काही कठीण नाते होते तेही देव तुमच्या जवळून काढून घेत आहेत आणि त्या जागी तुमचे नाते घट्ट, प्रेमळ आणि आनंदी करणार आहेत. तुमच्या जीवनात आता तुमचे नाते अधिक प्रेमासहित तुम्हाला प्राप्त होतील याचा अनुभवही तुम्हाला प्राप्त होईल. झोपण्यापूर्वी तुम्ही आज खूप काही अनुभव करणार आहात. देव तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत. आज जर तुम्ही हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकलात तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माऊलीची कृपा काय आहे हे तुम्ही लवकरच प्राप्त करणार आहात. तुम्ही भाग्यशाली आहात. आज देव तुमच्यासाठी एक मोठे द्वार उघडत आहेत. त्यात प्रवेश करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. जर असाल तर होय म्हणून टाईप करा. सुख, संपत्ती, वैभव, आनंद, आरोग्य प्राप्त करून देणारा हा संदेश जिथे कुठे ऐकला जाईल, स्वामी भक्त जिथे कुठे ऐकतील ती जागा पवित्र होईल. त्यांचे मन, हृदय पवित्र होईल. स्वामी शक्ती विराट स्वरूपात त्यांच्या आयुष्यात कार्यरत होईल. स्वामींचे श्री स्वामी समर्थ जप करत राहा. यात अत्यंत शुभ शक्ती आहे, ज्यामुळे तुमच्या अनेक समस्या नष्ट होऊ लागतील. तुम्हाला अनुभव येऊ लागेल. तेव्हा श्री स्वामी समर्थ कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आरोग्य प्रदान करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.